नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र। चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात। आज भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्मदिन आहे। राहुल गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय युथ काँग्रेस व नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत। ते ऑल इंडिया काँग्रेस समितीचे महासचिव राहिले आणि केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत। राहुल गांधी हे नेहरू गांधी परिवारातून आहेत। त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ठरले। सुरक्षा कारणांमुळे कुमारवयात त्यांना वारंवार शाळा बदलायला लागली। ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे कनिष्ठ पुत्र आहेत। राहुल गांधी यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वास व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा 2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता। मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला। राहुल गांधी हे माजी पंतप्रधान राजीव गांधी व मूळ इटालियन वंशज सोनिया गांधी यांचे चिरंजीव आहेत। त्यांचा जन्म दिल्ली येथे 17 जून 1970 रोजी झाला। राहुल यांचे पूर्व शिक्षण सेंट कोलंबिया स्कूल दिल्ली व डेहराडून या ठिकाणी झाले। मात्र इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे शालेय शिक्षण घरीच झाले। त्यांचे BAचे शिक्षण हॉवर्ड विद्यापीठ येथे झाले आहे। पुढे त्यांनी ट्रिनिटी कॉलेज येथून MPhil ही पदवी प्राप्त केली। शिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये एक खाजगी नोकरी केली। त्यानंतर ते बँक ऑफ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या ठिकाणी रुजू झाले होते। 2004 मध्ये राहुल गांधी यांनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली व मे 2004ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदारसंघामधून लढवत असल्याचं सांगितलं। यापूर्वी हा मतदारसंघ राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता। तसंच उत्तर प्रदेशातील काँग्रेसची परिस्थिती सुधारवणे हे आव्हानही त्यांच्यापुढे होते। त्यांच्या पहिल्याच मुलाखतीत ते म्हणाले होते की मी देशास एकत्र घेऊन चालणार आहे आणि जातीभेद नष्ट करणार आहे। पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मतदारसंघातून 1 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला। त्यांचे 2006 व 2007 मधील निवडणुकीतील वाटा उल्लेखनीय होता। त्यांना 2007 मध्ये भारतीय युवक काँग्रेसचे अधिकारपद सोपवण्यात आलं। तसंच 2013 मध्ये पक्षाचे उपाध्यक्षपद सोपवण्यात आलं। 2009 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 3,70,000च्या मताधिक्याने विजय संपादन केला। यावेळी काँग्रेस विजयी झाला होता। मे 2011 मध्ये राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती। यानंतर त्यांना जामीन सुद्धा देण्यात आला होता। सध्या राहुल गांधी यांना देशाचं युवा नेतृत्व म्हणून बघितलं जातं। आज त्यांचा जन्मदिन आहे, त्याच निमित्ताने रेडिओ MPSC कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते। पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी।